तुम्ही इथे अचानक कसे? इंद्रा, मी तुझं काय करू रे? काय झालं आबा? तू मला धक्क्यावर धक्के देतोयस. तू राणीसोबत जे काही केलंस त्यामुळे मला खरंच खूप मोठा धक्का बसला होता. तू असा वागशील याची कल्पना नव्हती मला. आणि आता तू जे करतोयस, तसा राहतोयस, मला अजून खरंच खूप मोठा धक्का बसलाय. पण हा धक्का सुखद आहे. त्या दिवशी मी हट झालो होतो, पण आज तू इथं राहून बुवांना शोधण्याचा प्रयत्न करतोयस हे माझ्याकरता खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तुला तुझ्या चुकांची जाणीव होते आणि मला दिसतंय तुला पश्चातापही झालाय. हो बाबा, खूप चुकीचा वागलोय मी, पण आता मला माझी चूक कळाली आहे. म्हणजे तुला मान्य आहे तू चुकलायस? हो. जरा तुला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तू ज्या काही चुका केल्यास त्याकरता शिक्षा भोगावी लागेल. हो बाबा, मी चुकांची शिक्षा भोगायला तयार आहे. मला ना आता सगळं व्यवस्थित करायचं आहे. मनाला लावून घेऊ नको इंद्रा, पण हे करणं तुझ्याकरता गरजेचं होतं. बुवांना शोधून काढ आणि लवकरच यातून बाहेर पड. एक बाप म्हणून मी कायम तुझ्या सोबत आहे. कुठे गेली राणी? आतापर्यंत तर यायला हवी होती ना. ती नक्की येईल ना. इतका इम्पेशंट का होतोय मी? पण मी तरी काय करणार मग? राणी आलीच नाही तर? चला सर, आज काय तो सोक्षमोक्ष लावूया आपण. बुवांना काही करून शोधायचंय. हो राणी, तुझ्यासाठी काही करेन, पण तुझ्याशिवाय मी राहू नाही शकत. हे कसं सांगू तुला? सर, काय झालं? असं शांत का बसलाय तुम्ही? नाही, काय नाही. मी काय म्हणते की आज काही करून आपण शोधलंच पाहिजे बुवांना. मला ना खूप काळजी वाटायला लागली. हो, मी समजू शकतो. आपण ना यावेळी थोडा वेगळा प्लॅन करूया. वेगळा म्हणजे? म्हणजे ओके. ठीक आहे, चालेल. चलायचं? वेळ वाटतं माझा. एक मिनिट होल्ड कर. अहो सर, तुम्ही काय करताय? तूच तर म्हणालीस ना पाय मुरगळलाय. आपण पाय मुरगळल्यावर फुंकर कोण घालतं? मग सोडून देऊ का? नाही तर एक काम करूया, आपण सरळ डॉक्टरकडेच जाऊया. चल. यातलं काहीच तुम्ही करू नका, मी बघते. चला, येईल वाटतं चालता मला. चल, सोडा माझा.